नमस्कार, मी आहे प्रियांका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स, ज्वेलर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. आज जागतिक हँडलूम डे. जगभरामध्ये सुंदरपैकी छान अशा साड्यांचे तमाम संस्कृती जपण्याचे जे काम आहे ते वर्षानुवर्षे हातमागावर साड्या बनवून जपली जाते. महेश्वरी झालं, चंदेरी झालं, पैठणी झालं, कांजीवरम झालं, धर्मावरम झालं, या सुंदर साड्या ज्या आहेत ती आपली संस्कृती आहे आणि यांना जतन करण्याचं काम या पारंपरिक जी जरी आहे तिला तशाच प्रकारे विणून किंवा नवीन आणखी शोध लावून हे जे कामगार आहेत जे हातांवर सुरेख साड्या बनवतात यांना खरोखर आज माझा सलाम. स्त्री आणि साडी यांचं जे नातं आहे ते वर्षानुवर्षाचं नातं आहे. आपण अगदी दिमाखात मिरवणारी हँडलूम साडी ही या कारागिरांमुळे शक्य होते. ते दिवस रात्र एका साडीमागे कष्ट घेतात आणि आपण ही सुंदरपैकी छान अशी हँडलूम साडी परिधान करू शकतो. आज हे कारागीर आहेत म्हणून आपली संस्कृती जी आहे, आपली वसन संस्कृती जी आहे तिचं जतन होतंय आणि या सगळ्या कारागिरांना मनापासून यांचे आभार, धन्यवाद, यांना सलाम. यांची जी कलाकृती आहे, प्रत्येक माणूसचा हा वेगवेगळा असतो आणि त्याच्या कलेनुसार, त्याच्या हातात असलेल्या कलेनुसार या साडीला शोभा येते, या साडीचं लुक वाढतं. हे तितकंच खरं. अगदी सहज एकसारखी दुसरी साडी नाही बनवू शकत जी हाताने बनलेली आहे. असं का? कधी प्रश्न पडलाय? तर होय, याचं उत्तर अगदी सोपं आहे. प्रत्येकामध्ये असलेली कलाकृती, प्रत्येकामध्ये असलेलं विणकामाचं कौशल्य हे वेगवेगळं असतं आणि प्रत्येक त्या माणसामुळे प्रत्येक ती हँडलूम साडी ही अधिकाधिक सुरेख बनते, छान बनते आणि आपण इतक्या इझिली ती परिधान करू शकतो. आजचा दिवस खरं तर म्हणायला गेलं तर आमच्यासाठी खूप मोठा आहे, सेलिब्रेशन असा दिवस आहे. कारण या सगळ्याच्या साड्या आमच्याकडे आपल्या भारतीय संस्कृतीचा एक मोठा असा सौंदर्याची खाण असलेला साडीचा जो भाग आहे तो जतन होतोय. आज अशा कारागिरांमुळेच आमचं जे शॉप आहे त्याच्यामध्ये आम्ही या सुरेख साड्यांचं जतन करू शकतोय आणि या सगळ्या कारागिरांना माझे मनापासून अगदी धन्यवाद. या सुंदर दिवसाला आणखी सुरेख बनवण्यासाठी आज तुमच्यासोबत मी घेऊन आलेली आहे प्युअर हँडलूमच्या कतान चंदेरी. कतान चंदेरीचा मागचा रिस्पॉन्स बघून खरोखर मला धक्का बसला की तुम्ही एवढा विश्वास माझ्यावर दाखवतात. फक्त एक आहे की या ज्या साड्या आहेत त्या खूप जास्त नाजूक असतात आणि खूप जास्त प्युअर असतात. चंदेरी साड्यांची जी शाईन आहे ती कशामुळे ते तुम्हाला माहिती आहे का? चंदेरी साड्या जितक्या फास्टली विणण्यात येतात, जितक्या टाईटली त्या विणण्यात येतात, त्याच्यामुळे ते जास्त कापड टाईट होतं आणि म्हणून त्याची शाईन येते आणि म्हणून त्याचं नाव चंदेरी कतान पडतं. चंदेरी कतान हा ट्रान्सपरंट साडीचा अत्यंत सुंदर असा सांस्कृतिक प्रकार आहे जो की तुम्ही कोणत्याही महिला, कोणत्याही गृहिणी, अगदी याला एजचं प्रमाण नाही, तुम्ही कोणत्याही एजमधले असाल तुम्हाला चंदेरी कतान ही सुंदरच दिसेल. कारण ही साडी मुळात इतकी सुंदर आहे, हिचं लुक इतकं छान आहे आणि जगभरामध्ये जे सुंदर कॉम्बिनेशन असतात ते सगळे कॉम्बिनेशन चंदेरी कतानचे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे. कारण आजचा ब्लॉग हा अत्यंत सुरेख, सुंदर आणि छान असा होणार आहे. तर मैत्रिणींनो, आजची जी साडी आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 11 सुरेख प्रकारचे छान चंदेरी कतान साड्या मी दाखवणार आहे आणि अत्यंत उत्तम असं ऑप्शन आहे या सगळ्या चंदेरी कतांचं. प्रत्येकाची प्राईस आहे 13,500. आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे 10,125ला. मी जो रंग वेअर केलेला आहे तो खूपच डिफरंट कलर आहे, जसा डोळ्यांनी दिसतोय तसा रंग आहे. कन्फ्यूज होऊ नका, फोटोमध्ये थोडा वेगळा दिसू शकतो. व्हिडिओ कॉलवर आपण डायरेक्ट जॉईंट होऊया, तुम्हाला व्हिडिओ कॉलवर दाखवू शकते. तर आपण आजचा जास्त वेळ न घालवता जाऊयात सेकंड साडीकडे. आजच्या ब्लॉगमधला दुसरा जो रंग आहे तो आहे परफेक्ट असा राणी कलर. चंदेरी कतान आणि राणी रंग म्हणजे विचारायलाच नको. तुम्ही नवरी असाल, नवरीची आई असाल, नवरीची सासूबाई असाल किंवा तुमच्या घरामध्ये मोठं असं छान काहीतरी फंक्शन आहे, घरभरणी आहे, त्यासाठी सुरेख अशी साडी हवी आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारामधली ही चंदेरी कतान घ्या आणि प्राईस आहे 13,500. मागच्या ब्लॉगमधील एकही रंग, भरपूर मैत्रिणींना तो रंग नाही मिळाला, त्यामुळे प्लीज जी साडी आवडते ती लवकर बुक करा. तुम्ही साडीचं सौंदर्य बघू शकता. त्याचे काठ जे आहेत ते इतके नाजूक काठ आहे. त्यांच्या काठामधली नकाशी तुम्ही एकदा बघा की यांच्या काठांमध्ये किती नाजूक नकाशी केलेली आहे आणि ही संपूर्णपणे हँडलूम आहे. सुरेख असा फ्लावर बुट्टा आहे आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती या टाईपची आहे, पूर्ण भरलेली आहे शेवटपर्यंत. म्हणजे अंगावर जेव्हा हा बुट्टा पडतो ना, जेव्हा ही साडी आपण पडतो तेव्हा याच्या ट्रान्सपरन्सीमुळे आपलं जे सौंदर्य आहे ते आणखी सुरेख वाटतं. कारण ही साडीच तशी आहे. आणि चंदेरी कतांमध्ये एक खासियत म्हणजे हिच्यामधला हा जो सिल्कचा बेल्ट आहे, हा बेल्ट दिलेला आहे प्लेटिंगसाठी की तुमच्या प्लेट्स ज्या आहेत त्या अगदी परफेक्ट यायला हव्यात, फुगायला नको, टोचायला नको. जरी आले की त्या फुगतात, टोचतात आणि प्लेटिंग नीट होत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी चंदेरी कतान ही इथं केलेली आहे. या ज्या प्लेट्स आहेत सिल्कच्या, यांच्यामुळे हा फ्लो इतका सुंदर येतो आणि प्राईस आहे 13,500. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज आहे. चंदेरी कतांमधला सगळ्यात वर्ल्ड फेमस कलर म्हणजे लाईट स्काय ब्लू कलर.
हा कलर फक्त तुम्हाला चंदेरी कथांमध्येच बघायला मिळेल. आणि सगळ्यात मेन म्हणजे यांच्यावरील बुट्टा. तर यांच्यावर केलेला आहे तो म्हणजे मीना वर्कचा सुरेखपैकी फ्लावर दाणी बुट्टा. आणि यांचे जे काठ आहेत ते आहेत फ्लावर दाणीसारखे सुरेख. आणि कॉन्ट्रास्ट हा अत्यंत छान आहे. पदर जो आहे तुम्ही बघू शकता, संपूर्णपणे मीना वर्क केलेला पदर आहे. आणि साडी जी आहे ती दिसताना अत्यंत सुरेख दिसती आहे. साडीचा जो फ्लो आहे तो एवढा छान आहे. आणि काहीतरी डिझायनर घ्यायचे पण चंदेरी कथा आणि पारंपरिकतेमध्ये, तर ही साडी तुम्ही असायलाच हवी. साडी दिसताना खूप सुरेख दिसती आहे. आणि शेवटपर्यंत म्हणजे संपूर्ण साडीवर मैत्रिणींनो मीना वर्क केलेलं आहे. आणि या मीना वर्कमुळेच या साडीचं जे सौंदर्य आहे ते अधिक जास्त आहे. अशी साडी, असं कलेक्शन, अशी चंदेरी आपल्याकडे नक्की असायला हवी. जसा रंग समोरच्याने बघताक्षणी विचारणार की अरे कोणती साडी आहे ही नेमकी, किती सुरेख आहे. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज होणार आहे. प्राईस आहे ती म्हणजे 13,500. आफ्टर डिस्काउंट मिळणार आहे 10,125ला. महाराणी चंदेरी कथांमधील हा डार्क बॉटल ग्रीन कलर, कधीही लक्षात ठेवा, महाराणी रंगामध्ये 3 ते 4 कलर हे प्रात्यक्षाने नेहमीच वापरण्यामध्ये येतात. एक तर राणी कलर, त्याच्यानंतर मग ग्रीन कलर, एक ऑफ व्हाईट कलर जो पहिल्यांदा आजच्या साडीमध्ये येणार आहे पुढे. हे जे रंग आहे ते महाराणी कथांमधील सगळ्यात उत्तम रंग आहे. आता या साडीला मी महाराणी कथान का म्हटलं असणार, तर आपण एकदाची बॉर्डर बघूया. हेवी अशी रजवाडी बॉर्डर याच्यावर दिलेली आहे. आणि संपूर्णपणे म्हणजे तुम्ही बघू शकता हातभर याची बॉर्डर आहे. आणि सुरेखपैकी छान असा याचा बुट्टा आहे. आणि याचा पदर जो आहे तो देखील पूर्णपणे भरलेला पदर आहे. आणि महाराणी कथान चंदेरीमधलं हे अत्यंत सुरेख उत्तम असं ऑप्शन आहे. प्राईस ही खूप कमी येणार आहे, फक्त 13,500. साडीचे जे काठ आहेत ते हातभर असे मोठे काठ आहेत. आणि खरोखर या टाईपची एक तरी चंदेरी कतान आपल्या वॉर्डरोबमध्ये नक्की असायला हवी, जी खूप सुरेख दिसणारी असावी, छान दिसणारी असावी आणि हेवी अशी दिसणारी असावी. शेवटपर्यंत भरीव आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज होणार आहे. असा मिल्क व्हाईट कलर हा फक्त चंदेरी कतांमध्येच बघायला मिळेल. संपूर्ण ऑल ओव्हर साडीवर सोन्यासारखे बुट्टे आहेत आणि कॉन्ट्रास्ट अशी रेड बॉर्डर आहे. आणि हा महेश्वरी कथांमधील मोस्ट डिमांडिंग कलर आहे. याचा जो पदर आहे तो पारंपरिक चंदेरी कथांसारखा पदर येणार आहे, ज्याच्यावर अशा प्रकारचे फुले येतात. आणि ऑल ओव्हर जी साडी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता चंदेरी बुट्ट्यांमध्ये एक हे प्रमाण असतं की प्रत्येक बुट्टा हा प्रमाणानुसार बनवला जातो. आणि कदाचित याच्याचमुळे या साडीचं जे सौंदर्य आहे ते इतकं जास्त अधिक होऊन सुंदर दिसतं. साडी शेवटपर्यंत भरीव आहे, अगदी शेवटपर्यंत. साडीच्या शेवटी रनिंग असं छान मिल्क व्हाईट कलरचं ब्लाऊज येणार आहे. सुंदरपैकी छान असा कुंकू रंग. कुंकू रंग म्हणता क्षणी गरज असा डार्क रेड कलर डोळ्यासमोर येतो. ही एक्झॅक्टली जशी साडी. नवरी असाल, तुमच्या घरामध्ये शुभ कार्य आहे, तर त्यावेळी अशी एखादी साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज वेअर कराल, स्टिच कराल, ही चंदेरी कतान म्हणजे अशी साडी, असं कलेक्शन पुन्हा येणे नाही, हे माझ्याकडे तुम्ही लिहून ठेवा. मागच्या ब्लॉगमध्ये असलेले एकही रंग या ब्लॉगमध्ये रिपीट नाही झाले. का नाही झाले? कारण हे कॉम्बिनेशनच तसं आहे, ही साडीच तशी आहे. सुंदर अशी साडी आहे आणि प्राईज अत्यंत कमी आहे, फक्त 13,500. हिच्यावर संपूर्णपणे कुयरीचा नाजूक असा बुट्टा आहे आणि बेस्ट असा गडद लाल रंग आहे. आणि प्राईज आहे 13,500. साडीच्या शेवटी या टाईपचं ब्लाऊज येणार आहे. अत्यंत पारंपरिक चंदेरी कतान शोधताय तर हे पॅटर्न तुमच्याकडे असायलाच हवं. खरं तर हे सगळ्या म्हणजे माझ्या चंदेरी कथांच्या ब्लॉगमध्ये हे पॅटर्न जे ते पहिल्यांदा आलेलं आहे. का पहिल्यांदा आलं आहे? कारण हे पॅटर्न आम्ही बनवून घेतलेलं आहे. जुन्या काळी, पारंपरिक काळी अशा साड्या बनायच्या ज्यांच्यामध्ये चौकट असायची आणि बुट्टा असायचा आणि हेवी असा छान यांचा पदर असायचा. तर त्या टाईपची जी साडी आहे, जे काठ जे आहेत ते छान असे मोरांचे डबल काठ आहेत. आणि ऑल ओव्हर जी साडी आहे ती संपूर्णपणे पारंपरिक चंदेरी कतान आहे. रंग म्हणाल तर डार्केस्ट असा, म्हणजे तुम्ही जितका डार्क रंग इमॅजिन करू शकता तितका डार्क रंग इमॅजिन करा, कारण हा रंगच असा आहे. आणि खरोखर उत्तम अशी साडी आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे. आणि साडी अजिबात फुगणार नाही. ज्यावेळेस तुम्ही ही चंदेरी कतान नेसाल त्यावेळेस समोरच्याला पटकन लक्षात येईल की काहीतरी खूप ऑथेंटिक असं पारंपरिक घातलेलं आहे. पण काय प्रकार कोणता, तर त्यावेळी तुमच्याकडे एक सांगायचं असलं की मी खूप छान असं चंदेरी हँडलूम कतान घातलेली आहे, कारण साडीचं सौंदर्य इतकं अधिक आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज येणार आहे. मागच्या ब्लॉगमध्ये हा जो रंग आहे तो अत्यंत जास्त डिमांडमध्ये होता, तो म्हणजे लाईट असा पिस्ता कलर, आणि त्यावेळेस तो सोल्ड आउट होता. त्यावेळी तो प्लेन पिस्ता होता. या ज्या ब्लॉगमध्ये जो पिस्ता कलर आला आहे तो आहे मीना पिस्ता वर्क असणारा चंदेरी कतान.
आता मीना पिस्तावक म्हणजे काय, तर तुम्ही त्याची बुटी बघावी आणि जे काठ बघावे. याचे जे काठ आहेत मैत्रिणींनो, ते संपूर्णपणे मीना वर्क केलेले काठ आहेत आणि याच्यामध्ये जी बुट्टी आहे नाजूक, तिच्यामध्ये देखील मीना वर्क केलेलं आहे आणि याचा पदर जो आहे तो देखील संपूर्णपणे मीना वर्कने भरलेला आहे. आणि या ज्या साडीची प्राइस आहे ती आहे 13,500. 13,500 मध्ये अत्यंत सुंदर, म्हणजे तुम्ही बघू शकता की प्रत्येक साडी वेगळी आहे, प्रत्येक साडीमध्ये काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक साडीमध्ये प्रत्येक अशा कामगाराने, हँडवर्करने आपलं जे कला कौशल्य आहे ते टाकून एक सुरेख साडीची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणूनच या ज्या साड्या आहेत ते जगभरामध्ये उत्तम आणि फेमस असतात. याचा पदर येणार आहे जो की पूर्णपणे हँडवर्क आहे. संपूर्ण साडीच ही हँडलूम आहे, मीना वर्कचा पदर आहे. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. छान असा रंग, म्हणजे ट्रान्सपरन्सी तुम्ही बघू शकता की किती सुरेख ट्रान्सपरन्सी आहे. आणि या ट्रान्सपरन्सीमुळेच आपलं जे सौंदर्य आहे ते अधिकाधिक वाढतं, सुरेख होतं. साडीच्या शेवटी रनिंग असं ब्लाऊज आहे. मस्टर्ड गोल्डन कलर. मस्टर्ड गोल्डन कलर हा सगळ्या मैत्रिणींचा हल्ली खूप डिमांडिंग कलर झालेला आहे. मग का नको याच्यामध्ये एखादी चंदेरी कतान असायलाच पाहिजे. सुंदर साडी आहे, कधी गोल्डचं रिफ्लेक्शन, कधी गोल्डनचं रिफ्लेक्शन, तर कधी मस्टर्ड येल्लोचं रिफ्लेक्शन. काठ जे आहेत ते अत्यंत पारंपरिक असे कथ्थई रंगाचे काठ येणार आहेत. पारंपरिक कथ्थई रंगाचे काठ आहेत आणि टोटली हँडलूम अशी साडी आहे. साडी दिसताना खूप सुरेख दिसते आहे शेवटपर्यंत. म्हणजे याच्यामधला जो बुट्टा आहे तो इतका छान रिफ्लेक्शन देतो, इतका सुरेख तो दिसतो आणि खरोखर अत्यंत हवा हवासं वाटतो. प्राइस आहे 13,500. प्रत्येक साडीच्या कलेक्शनमध्ये एक रंग असा हवा जो फिरता रंग हवा. तर हा महेश्वरी कथांमधला एकुलता एक फिरता रंग, ज्याच्यामध्ये मोरपंखी, रामा, ग्रीन अशा सुरेख छानपैकी कॉम्बिनेशनचा वापर करण्यात आलेला आहे. एकदा लाईट्स बंद करते, कारण बऱ्याच असं होतं की फिरते रंग असल्यामुळे तुमच्या घरातल्या लाईट्समध्ये ते वेगळे दिसतात आणि तुम्ही कन्फ्यूज होतात आणि मग रिटर्नसाठी आम्हाला म्हणतात की ताई प्लीज रिटर्न करा. पण तुम्हाला मी जेन्युइनली सांगते, प्युअर साड्यांना एकदा का फिनिशिंग झालं की त्या अजिबात रिटर्न आणि एक्सचेंज होत नाही. मग त्या मला माझ्या स्वतःसाठीच ठेवाव्या लागतात. त्यामुळे प्लीज मी तुम्हाला आज हे लाईट्स ऑफमध्ये देखील दाखवून दिले की काय प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि व्हिडिओ कॉल तर आपला ऑप्शन आहेच, चालू कर दीजिए. व्हिडिओ कॉल तर आपलं ऑप्शन आहेतच. तर ही सुरेख साडी आहे आणि जेन्युइनली जे काय मी दाखवते ते जेन्युइन दाखवते आहे. प्युअर चंदेरी कतान आहे. साड्यांची 100% गॅरंटी माझी असते, कारण साड्या या इतक्या सुरेख आहे. मुळात ह्या खूप भारी आहेत आणि या टाईपचं साड्यांचं याचा पदर तुम्ही बघा की किती सुंदर पदर आहे. एक वेगळ्या प्रकारचं फूल याच्या पदरामध्ये केलेलं आहे आणि संपूर्ण साडीमध्ये अत्यंत नाजूक, म्हणजे खूप नाजूक छोटे छोटेसे जरीचे बुट्टे केलेले आहेत. आणि रंग तर मग अप्रतिम आहे. या रंगाची तर सरच होऊ शकत नाही, इतका सुंदर आणि सुरेख हा रंग. ऑल ओव्हर साडी या टाईपची आहे. दिसताना ती खूप भरीव आहे आणि साडीच्या शेवटी या टाईपचं फिरत्या रनिंग रंगाचं ब्लाऊज आहे. असा होता मैत्रिणींनो आजचा व्लॉग. आय होप की असा जो व्लॉग आहे तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल. रिटर्न आणि एक्सचेंज माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, तुम्हाला मी अगदी क्लिअर सांगते. कारण भरपूर वेळात असं होतं की ताई ही मला साडी आवडली नाही, तुम्ही ती रिटर्न घ्या, एक्सचेंज करून द्या. असं अजिबात होत नाही. प्युअर साड्यांना एकदा का फिनिशिंग झालं की त्या शॉपमध्ये आम्ही सेल करू शकत नाही, रादर त्या होत नाही. कारण कोणतीही गृहिणी आहेत, प्रत्येकाला माहिती की हिला फिनिशिंग झालं आहे, हिला कोणीतरी विकत घेतलं आणि मग तुम्ही ती का विकताय, ह्या भरपूर सगळ्या गोष्टी असतात. आणि तुम्ही अगदी इंदोरलाही येऊन शॉपिंग करू शकता. तर जे काय ते जेन्युइनली सांगण्याचा मी प्रयत्न करते आहे. त्यामुळे प्लीज रिटर्न आणि एक्सचेंजच्या माझ्या मागे पडत नका जाऊ मैत्रिणींनो. तुम्हाला मी खरोखर सांगते, असं असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ कॉल करून जे काय ते क्लिअर करू शकतात. कारण की या प्युअरच्या साड्या आहेत आणि प्युअरच्या साड्यांमध्ये अजिबात एक्सचेंज आणि रिटर्न नाही होत. तर असा होता आजचा ब्लॉग. आय होप की याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला आजची जी साडी आहे ती आवडली असेल तर प्लीज साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. कॅश ऑन डिलिव्हरीचं जे ऑप्शन आहे ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे. तुम्ही कसंही मला ऑनलाईन पेमेंट करू शकतात. गुगल पे, फोनपे, बँक ट्रान्सफर, UPI, ऑल टाईप्स ऑफ ऑनलाईन जी प्रोसिजर आहे ती माझ्याकडे अवेलेबल आहे. आज मी सेट खूप छान घातलेला आहे, म्हणजे आजच्या चंदेरी कथांवर शोभेल साजर असा सेट घातलेला आहे. तुम्ही आजचा सेट जो आहे तो बघू शकतात. मोठा असा प्युअर कल्चर मोतीचा सेट घातलेला आहे, ज्याची प्राइस आहे 3,000. त्यानंतर एक छोटा गोल्डन प्युअर कल्चर मोतीचा सेट घातलेला आहे, ज्याची प्राइस आहे 1,800. दोघांबरोबर इयरिंग्ज आहेत आणि बँगल्स जे आहेत त्याची प्राइस आहे ती म्हणजे 1,000. मी डायमंडच्या बँगल्स घातलेल्या आहे. आजच्या साडीला शोभेल साजेल असा सुरेखपैकी छान शृंगार मी इथे केलेला आहे. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ऑनलाईन तुम्ही घर बसल्या मागवू शकतात.
आनंदाचा विषय हा आहे की सप्तशृंगी क्रिएशनच्या ज्या साड्या आहेत त्या आउट ऑफ इंडियासुद्धा जातात. त्यामुळे निश्चिंत होऊन मागवा. साडीची 100% गॅरंटी माझी. मी बसली आहे. साडीमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. अगदी माझ्या व्लॉगमध्ये मी सांगते आहे. त्यामुळे प्लीज विश्वास ठेवा. तुमचा विश्वासच आमची खरोखर जीत आहे. आणि आज 71,000 जे माझे फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 1,26,000 माझे फॉलोअर्स आहेत. हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले. व्लॉग आवडत असेल तर प्लीज शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुमची जी साडी आहे ती ऑर्डर करा. भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर. थँक्यू सो मच.